नमस्कार, तिरुपती एज्युटेकमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण CET सेलचं BSc नर्सिंग संदर्भात जी एक्झाम झालेली आहे त्याच्या ॲडमिशन प्रोसेस संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर मागील शैक्षणिक वर्ष 2023-24 या वर्षीपासून CET सेलने एक नर्सिंगच्या ॲडमिशनसाठी नवीन एक्झाम सुरू केली, CET नर्सिंग म्हणून. तर त्या CET नर्सिंगमध्ये गेल्या वर्षी फक्त एकच कोर्स होता, BSc नर्सिंग, म्हणजेच नर्सिंगमधला ग्रॅज्युएट लेवलचा कोर्स. त्या कोर्ससाठी गेल्या वर्षीपासून CET सेलने CET नर्सिंग म्हणून एक एक्झाम सुरू केली. यावर्षी ती एक्झाम घेण्यात आली, पण यावर्षी त्या एक्झाममध्ये अजून 2 नर्सिंगचे कोर्स ॲड करण्यात आलेत. आता ते कोणते, तेच आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत की कुठले कोर्स आहेत, कशा पद्धतीनं पुढची प्रोसेस होणार आहे आणि जे ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे त्याचं नोटिफिकेशन कधी येणार आहे आणि ते आल्यानंतर तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स आणि कशा पद्धतीने ती प्रोसेस होते हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आता गेल्या वर्षी फक्त BSc नर्सिंगसाठीच जी एक्झाम आहे ती घेण्यात आली होती आणि त्या एक्झामवर जे मार्क्स आले विद्यार्थ्यांना त्याचनुसार त्या मार्कवरतीच ॲडमिशन प्रोसेस पूर्ण सुरळीतपणे पार पडली गेल्या वर्षी. आता यावर्षी म्हणजेच शैक्षणिक वर्ष 24-25, तर यावर्षीपासून त्यामध्ये 2 डिप्लोमा कोर्स ॲड करण्यात आलेले आहेत. म्हणजेच ते डिप्लोमा कोर्स कोणते, तर GNM म्हणजेच जनरल नर्सिंग मिडवायफरी आणि सेकंड कोर्स आहे ANM ऑक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी. तर या दोन्ही कोर्ससाठी यावर्षी CET सेलने CET नर्सिंग नावाची एक्झाम घेतली. टोटल आता CET नर्सिंगमध्ये 3 कोर्स झाले. ग्रॅज्युएट लेवलचा एक कोर्स म्हणजेच BSc नर्सिंग आणि डिप्लोमा लेवलचे 2 कोर्स म्हणजेच पदविका. तर त्याच्यामध्ये GNM ANM जनरल नर्सिंग मिडवायफरी आणि ऑक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी हे 2 कोर्स अजून ॲड करण्यात आलेत. आता यावर्षी जी सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस होणार आहे म्हणजेच कॅप राऊंड्स होणार आहेत, तर त्याच्यामध्ये जी प्रोसेस फॉलो होते ते प्रोसेसमध्ये काय असतं की स्टार्टिंगला तुम्ही जो तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तो फिलअप करायचा असतो. त्यामध्ये तुम्हाला जे CETची एक्झाम झाली त्यामध्ये आलेले मार्क्स, त्याची मार्कशीट तुम्हाला तिथे हे करावी लागते. बाकीचे तुमचे कॅटेगरी वाईज सर्व डॉक्युमेंट्स असतात, ते रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप करायचा. त्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते. त्या मेरिट लिस्टमध्ये जर काही करेक्शन असेल तुमचं तर ते करेक्ट करण्यासाठी तुम्हाला वेळ दिला जातो आणि त्यानंतर मग फायनल मेरिट लिस्ट लागते आणि त्या फायनल मेरिट लिस्ट नंतर तुमचे कॅप राऊंड सुरू होतात. तर कॅप राऊंडमध्ये स्टार्टिंगला कॅप राऊंड फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि त्याच्यानंतर एक मॉपअप राऊंड असतो, नंतर स्टे वॅकन्सी राऊंड होतात. आता ही सर्व प्रोसेस जी आहे ती यावर्षी तिन्ही कोर्ससाठी होणार. एक BSc नर्सिंग जो ग्रॅज्युएट लेवलचा कोर्स आहे आणि 2 डिप्लोमा GNM ANM यासाठी सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस होणार आहे. आता तर यांचे रजिस्ट्रेशन कधी सुरुवात होणार आहे, तर याचं अजून काही नोटिफिकेशन आलेलं नाहीये. ज्यावेळेस नोटिफिकेशन येईल तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला CET सेलचे BSc नर्सिंग संदर्भातले नवीन अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, म्हणजे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद.